Very good morning. I am fine. Sit down. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गामध्ये याच्यामध्ये आपण काही मराठीचे जे काही छोटे छोटे शब्द आहेत त्या शब्दांपासून वाक्य तयार करायला शिकायचे आणि हे वाक्य तयार केल्यानंतर वाक्य कोणत्या काळामधलं आहे हे देखील आपल्याला ओळखता आलं पाहिजे. त्यासाठी बघा आपल्याकडे एक शैक्षणिक साधन आहे, त्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, शब्द वापरून वाक्य तयार करायचे. आणि हे शब्द व्यवस्थित वापरत असताना बघा अगोदर आपण शब्दांपासून वाक्य तयार करू, त्यानंतर साधा भूतकाळ, साधा वर्तमान काळ, साधा भविष्यकाळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ याचे वाक्य कसे करायचे हे आपण पाहणार आहोत. आता याच्यामध्ये बघा एक छोटे छोटे सर्वनाम दिलेले आहेत. सर्वनाम म्हणजे आपल्याला माहित आहे तो, ती, ते. त्यानंतर आणखीन तिसरा हा जो गुलाबी भाग दिसतोय त्याच्यामध्ये क्रिया दिलेल्या आहेत. खा, पी, उठ, बस याला आपण क्रियापद म्हणतो. आता याच्यामध्ये बघा काही नाव आहेत. आता मी एक उदाहरण घेतो याच्यामध्ये की आता इथे एक नाव आहे बघा, मधुरा. आता मधुरा, त्याच्यानंतर गुलाबी जो सर्कल दिसतो इथे तुम्हाला वर्तुळ, त्यामध्ये काही नाव आहेत आणखीन. आता मधुराला एखादं काम सांगायचंय. मधुरा दरवाजा, इथे एक दरवाजा शब्द आहे, या शब्दाला या ओळीमध्ये बरोबर आपल्याला काय करायचं घ्यायचंय. हे बघा मधुरा कुठे गेलं, भाकरी. बर आपण शब्द काय करू, विराज घेऊ. इथं आलेला आहे ना आता विराज, विराज भाकरी. आता त्यानंतर इथं क्रियापद दिलेलं आहे, खा, कर, खेळतो. आता भाकरी आपण काय करतो, खातो, म्हणून काय करू, विराज भाकरी खा असा आपण शब्द तयार करू. आता या गुलाबीला काय करायचं, या ओळीमध्ये आपल्याला गोल फिरवून घ्यायचं आहे. हे बघा आता शब्द काय झाला, विराज भाकरी खा. छान. त्यानंतर मला आता मी हे बघा शब्द इथं परत चेंज केलेले क्रियापद, विराज भाकरी घे. आपण आपल्याला सांगायचं असतं ना, पण तसं आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचे, साधा भूतकाळ. आता भूतकाळ म्हणजे काय, भविष्यकाळ म्हणजे काय आणि वर्तमान काळ म्हणजे काय ते आपण अगोदर पाहू. त्यानंतर आपण वेगवेगळे जे शब्द आहेत आपले ते सर्व शब्द आपण तयार करू. भूतकाळ म्हणजे काय बघा, एखादी होऊन गेलेली गोष्ट ज्यावेळेस आपण सांगतो त्यावेळेस त्याला आपण म्हणतो साधा भूतकाळ. बघा एक लेखक आहे, लेखकाने काय केलं, त्याने लिहिलेली गोष्ट सांगितली. म्हणजेच बघा लेखकाने गोष्ट सांगितली, बरोबर. काय केलं त्याने, सांगितली. कधी, अगोदर, त्याला आपण भूतकाळ म्हणतो. आता मी जर तुम्हाला एखादा अभ्यास दिला होमवर्क म्हणून, घरचा अभ्यास काल दिलेला असेल तर आपण काय म्हणतो, सर माझा होमवर्क झाला. म्हणजे एखादी क्रिया किंवा कृती झालेली असेल तर त्याला आपण म्हणतो साधा भूतकाळ. आलं लक्षात? छान. त्यानंतर आहे साधा वर्तमान काळ. वर्तमान म्हणजे आता चालू असलेली क्रिया. आता चालू असलेली क्रिया म्हणजे आपण वर्तमान काळामध्ये घेतो. बघा लेखक गोष्ट सांगतो, कधी सांगा लागलाय, आता सांगतोय. बघा आता मी तुम्हाला अभ्यास दिला, लगेच हे वाक्य लिहून घ्या. मग तुम्ही काय करणार, सर आम्ही हे वाक्य लिहून घेतो. त्यानंतर बघा, सर मी जेवण करतो. म्हणजे आता काय करायला लागलोय पण, आता आता सध्या ते वाक्य आणि ती कृती येते साधा वर्तमान काळामध्ये. त्यानंतर आहे भविष्यकाळ. भविष्यकाळ म्हणजे काय, आता बघा वर्तमान मध्ये काय सांगितलं आपण, अगोदरच्या गोष्टी सांगत होतो आणि वर्तमान काळामध्ये आता चालू असलेली क्रिया सांगत होतो. त्यानंतर साधा भविष्यकाळ, भविष्य म्हणजे आपल्याला पुढे करायचं आहे हे आपल्याला सांगायचं. आता बघा याच्यामध्ये लेखक गोष्ट सांगेल म्हणजेच आणखीन ते सांगितलंय का गोष्ट, नाही. किंवा आता सांगू लागलाय का लेखक, नाही. तर काय होणार, आणखी त्याला सांगायचंय ना. आता मी तुम्हाला सांगितलं उद्या येताना तुम्ही अभ्यास करून या. तुम्ही काय म्हणणार मग, तर आम्ही उद्या अभ्यास करून येतो. आणखीन ते पूर्ण करायचं आहे. आलं का लक्षात?
आता याच्यामध्ये तिन्हीमध्ये आपण अगोदर वाक्य बघूयात. लेखकाने गोष्ट सांगितली, याच असंच एक दुसरं उदाहरण सांगा तुम्ही. वाक्य जी झालेली क्रिया असेल ती सांगा. रमेशने अभ्यास केला. रमेश आंबा खाल्ला. म्हणजे खाल्ला, केला, गेला, पिला. म्हणजे झालेलं आपल्याला याच्यामध्ये क्रिया घ्यायची. आलं का लक्षात? चला त्यानंतर तिसरं वाक्य सांगा आणखी तुम्ही. आठवा सांगा. आता खाईल जो आहे ना तो आपल्याला भविष्य काळामध्ये येणार आहे. छान. भविष्य काळ. खाईल, करील, जाईल. मी उद्या शाळेला येईल. हा, रमेश भाकरी खाल्ला. त्यानंतर महेश, बघा, महेश शाळेला आला. हे काय झालं? साधा भूतकाळ. आलाय ना तो. हा. त्यानंतर त्याच वाक्याचं साधा वर्तमान मध्ये महेश शाळेला येतो. हे झालं साधा वर्तमान काळ. त्यानंतर आहे साधा भविष्य काळ. आता याच्यामध्ये ऐका ना. हा, छान. रमेश भाकरी खाईल. मग आता तुझं उदाहरण आता सांगितलं, महेश शाळेला येईल. म्हणजे उद्या पण तो येणार आहे असा त्याचा अर्थ होतो. साधा भूतकाळ म्हणजे झालेली घटना आपल्याला सांगायची किंवा कृती. साधा वर्तमान म्हणजे आता चालू असलेली क्रिया आपल्याला सांगायची आहे. त्यानंतर साधा भविष्य काळ म्हणजे आपल्याला आपल्या पुढच्या दिवसाचं जे काही कृती असेल किंवा काही गोष्टी असतील तर ते आपल्याला सांगायचंय. ते वाक्य येतात साधा भविष्य काळ. त्यानंतर आहे पूर्ण भूतकाळ. पूर्ण भूतकाळ म्हणजे ती गोष्ट पूर्ण घडून गेलेली आहे. आता येताना तुम्ही जेवण करून आलात. जर मी विचारलं तुम्ही जेवण केलं का, तर मी जेवलो होतो, आहे की नाही, तसं. त्यानंतर पूर्ण भविष्य काळ म्हणजे भविष्यामध्ये आणखीन आपल्याला काय कोणते वाक्य येतात. लेखकाने गोष्ट सांगितलेली असेल म्हणजे त्यावेळेस सांगितलेली असेल. मग आता हेच वाक्य दुसरं कसं येणार परत. आईने स्वयंपाक केलेला असेल. आता घरी 4 वाजता शाळा सुटल्यानंतर तुम्ही काय करता, घरी जाता. घरी गेल्यानंतर भूक लागते. आईने स्वयंपाक केला का नाही माहितच नाही. बहुतेक केला असेल आईने स्वयंपाक. म्हणजे पूर्ण भविष्य काळ. आलं का लक्षात? तर आज आपण साधा भूतकाळ, साधा वर्तमान काळ, साधा भविष्य काळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्य काळ या पूर्ण 5 मुद्द्यांचा अभ्यास आपण आज केलेला आहे. तर आता तुमचा आजचा होमवर्क म्हणून साधा भूतकाळाचे 10 वाक्य, साधा वर्तमान काळाचे 10 वाक्य, साधा भविष्य काळाचे 10 वाक्य, त्यानंतर पूर्ण भूतकाळाचे 10 वाक्य आणि पूर्ण भविष्य काळाचे 10 वाक्य आपल्याला वहीमध्ये लिहायचे आहे. आलं लक्षात सर्वांना? छान. ओके. थँक्यू.